दिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. चला तर मग कहाणीला सुरुवात करूया. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या व एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करत होता. नावडतीला मात्र जेवायला उष्ट, नेसायला जाड भरड, राहायला गुरांचं बेट दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला होता. पहिला सोमवार पण आला होता. ही राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता तुम्ही? आम्ही महादेवाच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं? भ्रतरांची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलंबाळ होतात. नावडती माणसं कायमची आवडती होऊन जातात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची? तू कोण? मी राजाची सून. तुमच्या बरोबर येते. त्यांच्या बरोबर ती देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, कसला वसा बसता तुम्ही? आम्ही शिवामुठीचा वसा बसतो. त्या वशाला काय काय करावं लागतं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावी, 2 बेलाची पानं घ्यावी आणि मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठा ईश्वरा देवा, शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठा ईश्वरा देवा. सासू सासऱ्यांना, दिरा भावांना, नंदा जावांना, भ्रताला नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसभर झोपू नये. उपवास निभवला नाही तर दूध प्यावं. संध्याकाळी अंघोळ करावी. देवाला बेल वाहावं आणि मुकेटानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि 5वा जर आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे. पहिल्या सोमवारी तर सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं, पण दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला जाऊन घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निघून गेली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्या देवकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठा ईश्वरा देवा, शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठा ईश्वरा देवा. सासू सासऱ्यांना, दिरा भावांना, नंदा जावांना, नवऱ्याला मी नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन झोपी गेली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे ग? नावडतीनं जवाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटेकुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं आणि ती देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागमाग चालली. नावडते तुझा देव राखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काहीच वाटलं नाही. ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची ह्या सगळ्यांना दया आली. आजपर्यंत ही रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या या सहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हांड्या डोलू लागल्या. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडतीनं रोजच्या प्रमाणे पूजा करू लागली. गंध फुलं वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठा ईश्वरा देवा, शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठा ईश्वरा देवा. सासू सासऱ्यांना, दिरा भावांना, नंदा जावांना, नवऱ्याला मी नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला तिने मूग वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवरचं तिचं प्रेम वाढलं. तिला दागदागिने घेतले. खुंटीवर पांगुट ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावरती सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पांगुट देवळी राहिलं, देवाकडे आणायला गेला. तो तिथे एक लहान फक्त देऊळ होतं. तिथे एक फक्त छोटीशी पिंड होती आणि वर आपण केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पांगोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरीबाचा हाच देव आहे असं ती सांगू लागली.
मी देवाची प्रार्थना केली म्हणून त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती सगळ्यांची आवडती झाली. आणि जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्णम. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.